प्रत्येक माणसाला पोटगी द्यावीच लागते. हा मेंटेनन्स देणं जरी थांबवलं, ही पोटगी जरी देणं थांबवली बरोबर, तरी डिवॉर्स अर्धे जास्त थांबून जातील. सरकारने पोटगी देणं बंद करायला पाहिजे. आणि महिलांसाठी खास जी अत्याचार पूर्वी होत होती त्यासाठी महिला आयोग आहे, भरोसा सेल आहे, बरेच असे आहेत. आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर सुद्धा महिलांची तक्रार लगेच घेतली जाते. बरोबर. तसं पुरुषांसाठी काय आहे किंवा काय बनायला पाहिजे, तो सुद्धा पोटगी त्याच्या पत्नीला मागू शकतो का? एका पुरुषाला डिवॉर्स पिटिशन दाखल केल्यानंतर पोटगी मिळू शकते. बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना असं वाटतं की आपलं नातं टिकू शकतं. बरोबर. पण काहीतरी घरच्यांच्या अडचणीमुळं, आईवडिलांच्या, सासूसासऱ्यांच्या काहीतरी इंटरफेअरमुळं आपलं नातं जरा वेगळ्या वळणाला गेलेलं आहे. बरोबर. पण काही जर काउन्सिलिंग जर झालं काही प्रमाणात तर आपलं नातं टिकू शकतं. अशा परिस्थितीत केस न करता दुसरे काही पर्याय आहेत का? आहेत. आज आपण अशा वकिलांची मुलाखत घेणार आहोत जे पुणे डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टमध्ये बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. खास त्यांची फॅमिली मॅटर्सवरती पकड आहे आणि त्यामध्ये त्यांचा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. माझे मित्र, माझे सहकारी श्री नंदकिशोर एरंडे सर, स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार सर, धन्यवाद. फॅमिली मॅटर्स तुम्ही बऱ्याच वर्षांपासून हँडल करताय किंवा सांभाळताय, बघताय सगळ्या केसेस पुणे कोर्टात आणि बऱ्याचशा कोर्टांमध्ये. आणि आजच्या या युगात सगळ्यात जास्त जे प्रमाण वाढलेलं आहे ते डिवोर्सचं आहे, घटस्फोटाचं आहे. बरोबर आहे. आणि घटस्फोट घ्यायचं किंवा कोर्टात जायचं हे म्हटल्यावरती सगळ्यात पहिलं स्त्रीपेक्षा त्या माणसाला जास्त प्रश्न पडलेला असतो की आपल्याला पोटगी द्यावी लागेल का? हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न असतो त्या पुढचा. बरोबर आहे. प्रत्येक माणसाला पोटगी द्यावीच लागते का? द्यावीच लागते. आता तुमचा जो प्रश्न आहे की प्रत्येक माणसालाच पोटगी द्यावी लागते का, आता कुठे कुठे काही गोष्टी अशा असतात की आपली जी परंपरा आहे ही पुरुषप्रधान परंपरा आहे. आणि पुरुषप्रधान परंपरेनुसार पुरुषाने बाईला म्हणजे बायकोला त्याच्या सांभाळणं आणि त्याचा संसार सांभाळणं हे पूर्णपणे पुरुषाच्या खांद्यावरती आहे. आणि त्यानुसार आपला लॉ जो आहे तो त्यानुसार चालतो. आणि त्याच्यामुळे पुरुषाला बायकोला मेंटेनन्स देणं आणि पोटगी देणं हे बंधनकारक आहे. आणि हे प्रत्येक सुप्रीम कोर्टच्या ह्याच्यानुसार, सायटेशन्सनुसार आणि रुलिंग्सनुसार ते कायम झालेले आहे. पण आत्ता काही सायटेशन्स असे आले आहेत जेणेकरून की काही ज्या महिला आहेत ह्या आज IT सेक्टरमध्ये काम करत आहेत किंवा ज्या चांगल्या लेवलला काम करत आहेत, तर आता ह्या गोष्टी होऊ नयेत की काही गोष्टी अशा घडल्या की जेणेकरून पुरुषांचा जो फक्त पुरुषांकडून जो हे केलं जायचं, मेंटेनन्स घेतला जायचा आणि त्याच्यातून त्याचा छळ व्हायचा पुरुषाचा काही केसेसमध्ये व्हायचा. तर त्यामुळे सुप्रीम कोर्टानं एक रजनीश वर्सेस नेहा म्हणून एक सायटेशन काढलं 2017-18च्या दरम्यान, ज्याच्यामध्ये काय केलं की तुम्ही दोन्ही पार्टीनी ज्यावेळेस तुम्ही डिवोर्स पिटिशन दाखल कराल किंवा मेंटेनन्ससाठी दाखल कराल त्यावेळेस दोन्ही पार्टींनी तुमचं महिन्याचं इन्कम किती आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल तर तुमच्या पेमेंट स्लिप, त्याच्यानंतर तुमचे बँक स्टेटमेंट, त्याच्यानंतर तुमचा काय खर्च आहे, तुमचं घर स्वतःचं आहे का भाड्यानं आहे, तर मग भाड्यानं जर असेल तर त्याचा भाडे करार, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लावणं हे बंधनकारक केलं. म्हणजे जेणेकरून काय होतं की जी त्याची बायको आहे, स्त्री आहे, ती किती कमवते आणि पुरुष जो आहे तो किती कमवतो त्याच्या कॅल्क्युलेशन. बऱ्याच वेळा असा प्रश्न पडायला लागला आहे आता नवीन लोकांना म्हटल्यापेक्षा ज्यावेळेस मी कमेंट वाचतो बऱ्यापैकी सगळ्या सोशल मीडियावरती की हा मेंटेनन्स देणं जरी थांबवलं, ही पोटगी जरी देणं थांबवली बरोबर तरी डिवॉर्स अर्धे जास्त थांबून जातील. सरकारने पोटगी देणं बंद करायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? डिवोर्स थांबतील असं म्हणता येणार नाही, पण कुठेतरी एक जो विनाकारण ज्या केसेस दाखल होतात म्हणजे ज्याच्यामध्ये की फक्त छोट्या छोट्या कारणांवरून काही लोक केसेस दाखल करतात की बाबा त्या ज्या कारणांना फुलस्टॉप असतो तर त्या कारणांना कुठेतरी फुलस्टॉप बसेल असं मला वाटतं. आणि या पोटगीच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की त्या स्त्रीकडे पैसे कमवण्याची ऐपत असते, ती शिकलेली असते बरोबर, पण त्या नोकरीचे ती नोकरी सोडलेली असते तिने. ज्यावेळेस केस होती त्याच्या 1 वर्ष अगोदर किंवा 6 महिने अगोदरपर्यंत ती नोकरी सोडलेली असते, पण तिची कमवण्याची ऐपत असते, तेवढं तिचं शिक्षण झालेलं असते. बरोबर, तरी सुद्धा बऱ्याच मॅटर्समध्ये पोटगी द्यावी लागते. अशा वेळेस काय केलं पाहिजे किंवा त्याला दुसरा काय मार्ग आहे की
कोर्टाला आपण सांगू शकू की ह्या कमवू शकतात, पोटगी देणं अनिवार्य नाही म्हणून? नाही, पण त्या कधी कमवत होत्या, त्याच्यानंतर त्यांच्या जॉबला किती गॅप पडला आहे याचा विचार सुद्धा कोर्ट करतं. फक्त एकाच बाजूचा कोर्ट विचार करत नाही. कारण जर एखादी स्त्री लग्न झाल्याच्या नंतर तिनं जर जॉब सोडला असेल, त्याच्यानंतर मध्ये जर तिला एक 15 वर्षांचा गॅप जर आला असेल किंवा नोकरी सोडल्यानंतर, मग ते त्यांचा जो पिरियड होता जॉब करायचा, तर त्याच्यामध्ये त्यांना किती पैसे मिळत होते आणि आता त्यांना जॉब मिळेल किंवा नाही मिळेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोर्ट मेंटेनन्स देतं आणि तो द्यायलाच पाहिजे. खरं तर मी वकील आहेत, माझे सहकारी मित्रच आहेत, मलाही या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की हा सर्वसामान्यांना पडणारे ही प्रश्न आहेत सर. बरोबर आहे. मला जे सांगताय हे आपल्या रोजच्या जगण्यातले आहेत, जे एका व्यक्तीसोबत एकदा होतं आयुष्यात की त्याला डिवॉर्स घ्यावा लागतो, कोर्टात घ्यावं लागतं, ते आपण रोज 100 वेळा ते बघतोय गोष्ट. बरोबर आहे. पण असे सर्वसामान्य लोक आहेत की त्यांना प्रोसेसच माहित नाही सगळी. एक्झॅक्टली. सुरुवात कशी, कुठे होते, पोटगी काय द्यावं लागेल. बरोबर. मी फक्त त्याकरता ही सगळे सर्वसामान्य प्रश्न त्या हिशोबाने सर्वसामान्य म्हणूनच तुम्हाला विचारणार. नक्कीच. जर एखाद्याला केस करायची डिवोर्सची सुरुवात, स्त्रीला असू द्या पुरुषाला असू द्या कुणालाही, बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना असं वाटतं की आपलं नातं टिकू शकतं आता. बरोबर. पण काहीतरी घरच्यांच्या अडचणीमुळं, आई वडिलांच्या, सासू सासऱ्यांच्या काहीतरी इंटरफेअरमुळं आपलं नातं जरा वेगळ्या वळणाला गेलेलं आहे. बरोबर. पण काही जर काउन्सिलिंग जर झालं काही प्रमाणात तर आपलं नातं टिकू शकतं. अशा परिस्थितीत केस न करता दुसरे काही पर्याय आहेत का? आहेत. आता याच्यामध्येही हायकोर्टने आणि सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन्स पास केले की प्री लिटिगेशन्स काउन्सिलिंग. ओके. हे प्रत्येक कोर्टमध्ये, फॅमिली कोर्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता किंवा बाबा आता एक माणूस जो पुरुष आहे त्याला केस दाखल करायचे, पण त्याला असं वाटतंय जसं तुम्ही म्हणालात की बाबा माझं नातं टिकू शकतं, पण माझ्या काही गोष्टींमुळे मला ते करावं लागतंय किंवा मी त्या मेंटल स्थितीमधून जातोय. तर त्या गोष्टीसाठी कोर्टानं पूर्ण विचार करून एक काही दिवसांपूर्वी जे होतं अगोदर होतं की आफ्टर फायलिंग डिवोर्स मिडिएशन काउन्सिलिंग या सगळ्या गोष्टी होत्या. तर आता हे प्री लिटिगेशन काउन्सिलिंग सुरू आहे. प्री लिटिगेशन काउन्सिलिंगमध्ये काय करावं लागतं तुम्हाला, तर तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागतो. जो कोणी असेल, पुरुष असेल महिला असेल, तर तिला अर्ज द्यावा लागतो. त्या अर्जानुसार तुमच्या पार्टनरला बोलवलं जातं किंवा महिला पार्टनरला बोलवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमचं काउन्सिलिंग केलं जातं की तुमच्यामध्ये काय वाद आहे आणि त्याच्यामध्ये काय निरसन केलं जाईल त्या वादांचं. ह्या गोष्टी ह्या प्री लिटिगेशन काउन्सिलिंगमध्ये केल्या जातात. बरं, त्यामध्ये जर एखादी व्यक्ती तयार आहे, ओके, तिला प्री लिटिगेशन करायचं आहे, तिला संसार तिचा वाचवायचा आहे, ती उदाहरणार्थ बाई म्हणजे स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, दोघांपैकी कोणतरी असं वाटते आपली चांगली मुलं बाळ आहेत, आपला संसार वाचवायचा आहे. बरोबर. पण त्यातला एका जणाला असं वाटते आपल्याला संसार करायचा नाहीये, पण त्या एकाला जे वाटते की प्री लिटिगेशन केलं पाहिजे, तो सुद्धा प्री लिटिगेशनसाठी तशी केस करून त्या नवऱ्याला बोलू शकतो. बरं, त्यासाठी जी प्रोसेस आहे त्यासाठी त्याला काही नोटीस वगैरे जातात असं काही होतं? येस. आता त्याच्यासाठी असं असतं की प्री लिटिगेशनचा फॉर्म भरल्याच्या नंतर तो प्री लिटिगेशनच्या फॉर्मनुसार तुमच्या ज्या महिलेने किंवा पुरुषाने तो फॉर्म भरलाय तर त्याच्या पार्टनरला ती नोटीस जाते की बाबा ह्या दिवशी प्री लिटिगेशन काउन्सिलिंग तुमचं ठेवलेलं आहे, तर त्या दिवशी तुम्ही हजर व्हा आणि प्री लिटिगेशनसाठी तयार राहा. फक्त प्री लिटिगेशन संसार वाचवण्यासाठी हे सगळं प्री लिटिगेशन. बरं, आता समजा प्री लिटिगेशन झालं सगळं, येस, दोघांचं मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, समोरच्या साहेबांनी सगळं समजावून सांगितलं, बरोबर, तरी ते समोर नांदायला तयार नाहीयेत. बरोबर. अशा परिस्थितीत प्री लिटिगेशन झाल्यावरती डिवोर्सची केस करता येते का आपल्याला? करता येत नाही. करता येते. त्याची काय प्रोसेस? त्याची प्रोसेस अशी असते की डिवोर्स पिटिशन, आता जर महिलेला डिवोर्स दाखल करायचं आहे तर ती डायरेक्टली कोर्टात जाऊन म्हणजे ॲडव्होकेट हायर करून त्याच्याकडे जाऊन ड्राफ्ट वगैरे तयार करून ती कोर्टामध्ये डिवोर्स पिटिशन दाखल करू शकते. आणि जर ती काहीच कमवत नसेल तर त्याच्यामध्ये ती मेंटेनन्सचा अर्ज सुद्धा दाखल करू शकते. जर मुलगा असेल, मुलगी असेल तर त्यांचा शिक्षणाचा खर्च, तिचा राहण्याखाण्याचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टींवरती ती अर्ज डिवोर्स पिटिशन दाखल करू शकते. आता जे तुम्ही सांगताय की डिवोर्स पिटिशन ती दाखल करू शकते, बरोबर आहे, ती मेंटेनन्सचा अर्ज करू शकते आणि मेंटेनन्स मागू शकते. बरोबर. मला हा प्रश्न पडलाय, तो सुद्धा अर्ज करू शकतो का? तो सुद्धा पोटगी त्याच्या पत्नीला मागू शकतो का? एका पुरुषाला डिवोर्स पिटिशन दाखल केल्यानंतर पोटगी मिळू शकते का? 100% मॅटर्समध्ये नाही होत की आजपर्यंत मी जेवढ्या केसेस बघितल्यात किंवा हे केले
तर त्याच्यामध्ये क्वचित पुरुषांना पोटगी मिळालेली आहे किंवा त्यांना डायरेक्ट त्यांच्या बायकोकडून पैसे मिळून डायरेक्ट डिवोर्स मिळालेला आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये? कुठल्या परिस्थिती म्हणजे जी परिस्थिती अशी आहे की बाबा जिथे ज्या मुलीला डिवोर्स पाहिजे आणि यालाही डिवोर्स पाहिजे, पण याच्याकडे पैसे नाही आहेत किंवा हा जॉबला नाही आणि ती चांगल्या जॉबमध्ये आहे आणि तिच्याकडे चांगले पैसे आहेत आणि तिला फक्त याच्यापासून डिवोर्सच पाहिजे. तर अशा केसेसमध्ये की पत्नी चांगलं कमवत असेल किंवा चांगल्या नोकरीवरती असेल, नवरा कमवत नसेल, त्या परिस्थितीत पुरुषाला डिवोर्स मिळू शकतो. बऱ्याच वेळा ज्यावेळेस गोष्टी बघितल्या जातात की महिलांच्या बाजून कायदा खूप सक्षम आणि स्ट्रॉंग सुद्धा आहे. बरोबर. आणि महिलांसाठी खास जे अत्याचार पूर्वी होत होते त्यासाठी महिला आयोग आहे, भरोसा सेल आहे, बरेच असे आहेत. आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती सुद्धा महिलांची तक्रार लगेच घेतली जाते. बरोबर. तसं पुरुषांसाठी काय आहे किंवा काय बनायला पाहिजे का तसं? आता पुरुषांसाठी पण भरोसा सेल आहे आणि ज्या म्हणजे तुम्ही कंप्लेंट्स देऊ शकतात तुमच्या वाईफच्या अगेन्स्ट किंवा ती मला त्रास देते म्हणून, तर दोघांनाही ते कमिशनर ऑफिसला तुम्ही कंप्लेंट्स देऊ शकता. तर या गोष्टी आहेत की तुम्ही तिथे पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट देऊ शकता की बायको मला अशी अशी करते म्हणून. तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि इथून पुढे सुद्धा पुरुषांसाठी पण एक असा एक भरोसा सेल व्हावा असं मलाही वाटते. काही ठिकाणी असं आहे की जिथं पुरुषांना पण त्रास होतो. स्त्रियांना सुद्धा होतो, पण पुरुषांनाही काही ठिकाणी पुरुषांना जास्त आहे. स्त्रियांना व्हायचं जास्त आहे, पुरुषांना क्वचित. जर 100% जर महिलांना होतोय तर पुरुषांना कुठेतरी 10% 15% त्रास कुठल्या तरी पुरुषांना होतोय. आणि डिवोर्स घेताना ज्यावेळेस पक्षकार वकिलांकडे जातात त्यावेळेस सगळ्यात म्हणजे एकतर ते परिस्थिती अशी चालू असते त्यांची संसारातली की त्यांना एकमेकांपासून जलद गतीनं विभक्त व्हायचं असतं की मला आजच्या घडीला जरी डिवोर्स भेटला तरी मी तयार आहे. पण तसं होत नाही. बरोबर. आणि त्याची प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे. अशा परिस्थितीत सगळ्यात जास्त जलद, सगळ्यात जास्त फास्ट डिवोर्स कसा होतो, त्याची काय प्रक्रिया आहे आणि कुठल्या त्या सगळ्या बाबींमध्ये होतो की सगळ्यात फास्ट होतो? आता सगळ्यात फास्ट जर तुम्हाला डिवोर्स पाहिजे असेल तर दोन्ही लोक राजी असणं गरजेचं असतं, ज्याला आपण म्युच्युअल डिवोर्स म्हणतो. म्युच्युअल म्हणजे काय? म्युच्युअल म्हणजे की संमतीनं डिवोर्स, दोघांच्या संमतीनं घटस्फोट, जिथे की दोघंही संमतीनं घटस्फोट घ्यायला तयार आहेत. त्यांच्यामध्ये काही तडजोड झाल्या असतील, त्यांच्यामध्ये त्यांच्या घरच्यांची म्हणा किंवा बाहेर त्यांच्या मित्रपरिवारात मिटिंग होऊन ती सगळं संपुष्टात आणायचं आहे, अशा स्टेजला ज्यावेळेस येऊन ॲडव्होकेटकडे येतं त्यावेळेस त्याला म्युच्युअल डिवोर्स म्हणजे संमतीनं घटस्फोट असं म्हणतात. तर संमतीनं घटस्फोट ज्यावेळेस आपण घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला ते डिवोर्स पिटिशन हिंदू मॅरेज ॲक्टच्या 13(ब) नुसार दाखल करावं लागतं. तर ते 13 दाखल केल्याच्या नंतर ते आपल्याला 6 महिन्याचा कुलिंग पिरियड असतो. तर ते दाखल करण्यासाठी सुद्धा एक त्याच्यामध्ये क्ल्यू आहे की 13(ब) नुसार दाखल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 वर्षाचं सेपरेशन कंपल्सरी आहे. ओके. आणि 1 वर्षाचं सेपरेशन प्लस 6 महिन्याचं कुलिंग पिरियड दाखल केल्याच्या नंतर असे तुम्हाला 18 महिने पूर्ण थांबावं लागतं डिवोर्स मिळण्यासाठी. पण आता एक नवीन सायटेशन आलं आहे सुप्रीम कोर्टचं की ज्याच्यामध्ये असं सांगितलं की जो कुलिंग पिरियड जो आहे तो वेव करण्यात यावा. कुठल्या परिस्थितीमध्ये? तर जर दोघंही मोर दॅन 1 इयर म्हणजे 1 वर्षापेक्षाही जास्त काळापर्यंत वेगळे राहत आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पती पत्नीचं नातं नाही आहे, कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे त्यांच्यामध्ये, आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही तो जो कुलिंग पिरियड जो आहे तो 6 महिन्याचा वेव करून म्हणजे 18 महिने प्लस 6 महिने. आता बऱ्याच न्यूजपेपरमध्ये बऱ्याचदा आलेले आहेत, काहींचा डिवोर्स 20 दिवसात सुद्धा झालेला आणि काहींचा 1 महिन्यात सुद्धा झालेला आहे. हे काय सगळं प्रकरण आहे? हे प्रकरण हा बरोबर प्रश्न आहे तुमचा की 1 दिवसात जो डिवोर्स झालेला आहे तर त्याच्यामध्ये असं असतं की त्यांचं प्री लिटिगेशन काहीतरी चालू असतं. म्हणजे अगोदरचं डिवोर्स पिटिशन चालू असतं, केस चालू आहे, DV चालू आहे किंवा 498ची केस चालू आहे. आणि याच्यामध्ये 2018 पासून केस चालू आहे आणि आता 2025 मध्ये त्यांना डिवोर्स घ्यायचा आहे. तर ते लगेचच डिवोर्स पिटिशन दाखल करून त्याच्यामध्ये कन्व्हर्जन होऊन
ऑलरेडी जर डिवोर्स पिटिशन दाखल असेल तर त्याच्यामध्ये फक्त कन्व्हर्जनचा अर्ज द्यावा लागतो की आम्ही झाले आमचं सेटलमेंट, आता आम्ही डिवोर्स घेतोय, आणि मग ते एका दिवसात ग्रांट होऊन जातो डिवोर्स. अशा परिस्थितीमध्ये आता divorce- 20 दिवसामध्ये जो म्हणतोय आपण 20 दिवस किंवा एका महिन्यामध्ये, तर याच्यामध्येच मी तुम्हाला आताच सांगितलं की सुप्रीम कोर्टाचं जे सायटेशन आलेलं आहे वेवर पिरियडचं, तर मग ह्या परिस्थितीमध्ये जर 2 वर्षांपेक्षा वेगळे राहत आहेत ते, किंवा मुलबाळ पण नाहीये त्याच्यामध्ये, किंवा आता मुलगीला काहीतरी जॉब ऑपॉर्च्युनिटी झालेत बाहेर फॉरेनला जायच्या, तर मग अशा परिस्थितीमध्ये ती परत येऊ शकत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये एका महिन्यात किंवा 20 दिवसात ते डिवोर्स ग्रांट होतो ॲज पर सुप्रीम कोर्ट सायटेशन, कुलिंग पिरियड ऑफ वेव. आता ज्या वेळेस हे डिवोर्सच्या सगळ्या प्रक्रियेत असा किती प्रकार डिवोर्स घेता येतो आपल्याला, किंवा किती प्रकार आहेत की ते ज्यावर आपण डिवोर्सची केस करू शकतो? म्हणजे एक कंटेस्टेड, म्हणजे तुम्ही म्युच्युअल सांगितलंय, म्युच्युअल कंटेस्टेड मध्ये असतं क्रुएल्टी. एकतर कंटेस्टेड म्हणजे काय? कंटेस्टेड म्हणजे सरळ सामान्य प्रमाणात विचारतो की कंटेस्टेड म्हणजे काय? कंटेस्टेड म्हणजे की महिला किंवा पुरुष या दोघांपैकी कोणीतरी पुढे जातो डिवोर्ससाठी, केस टाकली. किती वर्ष चालू शकते ती केस? त्याला लिमिट नाहीये. बरं. कधी कधी ती एका वर्षात पण संपते, कधी कधी त्याला 8 वर्ष 10 वर्षही लागू शकतात. डिपेंड्स की दोघंही किती त्याच्यामध्ये ताणून धरत आहेत. म्हणजे जर एखाद्याला डिवोर्स पाहिजे, म्हणजे नवऱ्याला डिवोर्स पाहिजे आणि बाईला त्याच्याबरोबर नांदायचंच आहे, तर मग अशा गोष्टीमध्ये असं होतं की नवऱ्यानं डिवोर्स पिटिशन दाखल केलं एकतर्फी, म्हणजेच कंटेस्टेड, ओके, की त्याला क्रुएल्टी झाली आहे, 2 वर्षापासून ते वेगळं राहत आहेत, किंवा त्याला कुठलंही पत्नीचं सुख मिळत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये पतीनं जर डिवोर्स दाखल केला आणि पत्नी नंतर ज्यावेळेस कोर्टाच्या नोटिसेस जातात त्याच्यामध्ये, डिवोर्स पिटिशन दाखल झाल्याच्या नंतर पहिलं कोर्ट नोटीस पाठवतं समोरच्या पार्टीला की तुम्ही हजर व्हा. हजर झाल्याच्या नंतर त्यांना कळतं की बाबा आपल्या याच्यामध्ये डिवोर्स पिटिशन दाखल झालेलं आहे. तर काही काही केसेसमध्ये दोन्ही, म्हणजे पत्नी किंवा पुरुष किंवा महिला, जरी कोणी कंटेस्टेड असेल आणि जो अपेअर होतोय, तर तो अपेअर होऊन जर म्हणत असेल की मला त्याच्याबरोबर नांदायचं, तर मग ती केस पुढे चालते. पण काही वेळ, काही अंतर, काही वर्ष गेल्याच्या नंतर असं कळतं की बाबा तोही मला नांदवायला तयार नाही आहे, फक्त मी नांदणार आहे, तर मग हे एकतर्फी चाललंय. आणि मग त्याच्यामध्ये कोर्ट काउन्सिलर्स असतात, जजेस असतात, ॲडव्होकेट्स असतात, जे दोन्ही पार्टीला समजून सांगतात की तुमचं आयुष्य जे आहे तो खूप मोलाचं आहे. मग या गोष्टींमध्ये ते समजून एकतर ते नांदायला जातात एकत्र, किंवा मग डिवोर्समध्ये म्युच्युअलमध्ये कन्वर्ट होतं. जे जो कंटेस्टेड जो पार्ट आहे तो शेवटी येऊन नंतर म्युच्युअलमध्ये डिवोर्स होतो, किंवा मग म्युच्युअली दोघं बऱ्यापैकी सेटलमेंटला जातात. शेवटी एकतर ते दोघं एकत्र त्यांचं बंधन होतं. म्हणजे काही अशा मी केसेस पाहिलेल्या आहेत. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस केस करतात, म्युच्युअल असू द्या किंवा कंटेस्टेड असू द्या, डिवोर्सची केस केलेली असते आणि बऱ्याच इन्क्वायरीज अशा सुद्धा येतात की सर मी म्युच्युअलची केलेली आहे किंवा मी कंटेस्टेडची केस केलेली आहे डिवोर्सची, पण आता त्यात काही होतच नाही आहे. म्हणजे अजून त्याच्यापेक्षा अजून एक की सेक्शन 9ची सुद्धा केस केलेली आहे. सर मी एक स्त्री आहे, सेक्शन 9ची केस मी केलेली आहे आणि ती केस झाली आता 1 वर्ष झाले चालू आहे, पण त्यात माझा नवराच येत नाहीये, मग आता मी डीवीची केस करू शकते का? अशा परिस्थितीत काय चित्र आहे सगळं? डिव्ही करायला पाहिजे का किंवा केली पाहिजे का? करू शकतो. बरं, करू शकतो, पण ती किती तुम्ही त्याच्यामध्ये सेक्शन 9 दाखल केल्यानंतर तुम्ही डीव्ही दाखल करते, सो त्याच्यामध्ये थोडासा तुमचा जो डीव्ही जी केस आहे त्याला कुठेतरी तो आधार असला पाहिजे. क्रुएल्टीचा किंवा हिंसाचाराचा, तरच आपण ते सगळं त्यात डोमेस्टिक व्हायलन्सची केस आपण दाखल करू शकतो. बरं, हे कुठं करू शकतो? म्हणजे आता डीव्हीची केस तुमची जी आहे ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास JMFC, म्हणजे तुमच्या जिथे मी एक लोकेशन हे सांगतो, ज्युरिस्डिक्शन विचारतोय तुम्हाला की पुरुषांचं गाव, आता मुलगा पुण्यातला असतो, मुलगी कुठंतरी अमरावतीतली समजा, जिथे मुलगी राहते तिथे तुम्ही डीव्ही दाखल करू शकता. बरं. ज्युरिस्डिक्शन हे आहे महिलेच्या बाजूने आहे. बरं. ओके.
जिथे महिला राहते तिथे, जिथे महिला सेपरेट झाली तिथे, आणि जिथे दोघांचं लग्न झालं तिथे, अशा 3 ज्युरिस्डिक्शनला तुम्ही दाखल करू शकता. पुरुष कुठे करू शकतात दाखल? नाही, डिवोर्स पुरुष डिवोर्स दाखल करू शकतो जिथून त्याची बायको त्याला सेपरेटली सोडून गेली तिथे, आणि जिथे आता बायको राहते तिथे, आणि जिथे त्याचं लग्न झालंय तिथे. म्हणजे ते तुम्हाला 3 जे आहेत दोघांसाठीही आहेत. आणि डीव्ही जी आहे तुम्हाला दाखल करायची जिथे महिला आता राहते तिथे. ज्यावेळेस गोष्टी क्रॉसवरती येतात, आर्ग्युमेंटवरती येतात, सगळ्या ही केस पुढे जाते, आणि पोटगीचे अर्ज, म्हणजे त्याच्या अगोदरचा एक टप्पा की ज्यावेळेस पोटगीचे अर्ज दिलेले असतात, बऱ्याच वेळा असं होतं की पोटगीचा अर्ज स्त्रीने दिलेला आहे, तो अर्ज मंजूरसुद्धा झालेला आहे, पण वर्ष झाले, 2-2 वर्ष झाले, नवरा येतच नाही आहे, किंवा नवऱ्याच्या पुढे जरी पॉलिटिकली चांगल्या ओळखी असतात, पोलीस स्टेशनला चांगल्या ओळखी असतात, आणि त्याचा फायदा घेऊन तो पोटगीसुद्धा भरत नाही 2-2, 2.5 वर्ष. अशा वेळेस त्या स्त्रीनं काय केलं पाहिजे त्या पुरुषाला काहीतरी एक हे करण्यासाठी? अशा परिस्थितीमध्ये आता बऱ्यापैकी केसेस अशा आहेत ज्याच्यामध्ये आता तुम्ही जसं म्हटलात, तर याच्यामध्ये कोर्टाला ती जी स्त्री आहे ती अर्ज करते, आणि कोर्ट त्याच्यामध्ये त्याला वॉरंट काढतं. बरं. आणि जर वॉरंट नाही आलं, आपण 1, 2, 3 वेळा वॉरंट काढतो, त्याच्यानंतर मग कोर्ट शोकॉज नोटीस टू आयओ करतं. बरं. आयओ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, म्हणजे पोलीस स्टेशनचा, बरं, की त्याला हे मागवतं की ह्या वॉरंटमध्ये बजावणी का होत नाही, किंवा ह्या परिस्थितीत का होत नाही. नवऱ्याला जेलमध्ये जाऊ शकतो जर पोटगी नाही भरली तर. आणि समजा तो लास्टला आला आणि पोटगी भरलीच, त्यावेळेस त्याला बेल होते. आणि बरेच जे प्रकरणं घडतात त्या प्रकरणांमध्ये हिंसाचाराचं प्रमाण भरपूर असतं. बरोबर. आणि हिंसाचार झाल्यावरती सगळ्यात पहिला प्रश्न पडत असतो स्त्रियांना, बरोबर, की मी 498 दाखल करू की डीव्ही दाखल करू. त्यात फर्स्ट प्रायोरिटी कुठल्याला दिली पाहिजे, किंवा दोन्ही दाखल केले पाहिजे? आता फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे किंवा नाही याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या मेंटल स्थितीमध्ये आहात, की जर 498 दाखल केली तर काही स्त्रिया अशा पण असतात की मी जर 498 दाखल केली तर परत मला त्याच्याबरोबर नांदायचं आहे नवऱ्याबरोबर, तर मग मला परत नवरा नांदायला घेईल की नाही, म्हणून मग काही महिला काय करतात की 498 दाखल नाही करत तर डीव्ही दाखल करतात. आता डिपेंड आहे पर्सन टू पर्सन. काही महिला अशा म्हणतात नाही मला दोन्ही केसेस दाखल करायचे आहेत, तर असंही होऊ शकतं की तुम्ही दोन्ही दाखल करू शकता, किंवा मग 498 दाखल करू शकता, किंवा मग आयदर डीव्ही पण दाखल करू शकता. आणि फर्स्ट प्रेफरन्स असं बऱ्याच वेळा काय करतात सर, की केस टाकलेली असते डीव्हीची, बरोबर, पतीला त्रास झालेला असतो मानसिक आणि पैशांचा, बरोबर आहे, त्याला पोटगी भरावी लागलेली असते, 1-2 वर्षाची पोटगी भरलेली असते, तो पैसे भरून थकलेला असतो, बरोबर आहे. मग दोघांचं कुठेतरी ठरतंय की नांदायचं आपण एकत्र, बरोबर आहे. पण अशा केसेसमध्ये सुद्धा बरेच वेळा असं झालेलं आहे की त्या स्त्रियांनी नांदायला तर गेल्या की मी आता नांदून बघणार आहे 1 वर्ष हा अजून चांगला वागतो की नाही, त्याच वेळेस ती डीव्हीची केस मागे घेणार आहे. बरोबर. हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे, की ती केस बंद केली पाहिजे त्यावेळेस ताबडतोब? नाही, चालू ठेवणं हेच योग्य आहे, कारण टर्म्स कंडिशन्सवरती तुम्ही नांदायला जाताय, सो अशा टर्म्स कंडिशन्सवरती ती केस चालू राहते आणि चालू ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस अशा ज्या केसेस घडतात सगळ्या, त्यावेळेस जर स्त्रीचं असू द्या किंवा पुरुषाचं, बरेच वेळा की स्त्रीचं अफेअर असते किंवा पुरुषाचं अफेअर असते, किंवा पुरुषानं हिंसाचार काहीतरी केलेला असतो, स्त्रीला मारलेलं असतं, मग मला नांदायचं तर आहे, पण तुम्ही काहीतरी मला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या, मी असं करणार नाही, मी हे करणार आहे, चांगलं नांदवणार आहे. त्या स्टॅम्प पेपरला काही व्हॅल्यू असते का? नाही, स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतलेलं जास्त व्हॅल्यू नसते. जे की कोर्टातून तुम्हाला जे मिळाले असते ऑर्डर, त्याला जास्त व्हॅल्यू असते. आणि गाव खेड्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात अजून एक प्रमाण जास्त आहे डिवोर्सच्या बाबतीत, की शहरांमध्ये लोक सुजाण असतात, शिकलेले असतात, पैसा कमावणारी असतात, त्यामुळं ते कोर्टाची पायरी चढतात. बरोबर. आणि डिवोर्स तिथूनच करून घेतात, फॅमिली कोर्टमधूनच. बरोबर. लग्न झालेलं कुठेही असू द्या तुमचं, पण डिवोर्स हा कोर्टातच होतो. बरोबर. पण गावखेड्यांमधून बऱ्याच वेळा फोन येतात किंवा इन्क्वायरीज अशा प्रकारचे येतात की सर आमचा 100 रुपयाच्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती वेगळं केलेला आम्हाला डिवोर्स झालेला आहे, तो डिवोर्स मान्य आहे का आणि तो खरा आहे का? तसं म्हणता येणार नाही,
कारण हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू लॉनुसार तुम्हाला कोर्टाकडून घेतलेला जो डिवोर्स आहे तोच ग्राह्य धरला जातो. बरं. हे लॉ सांगतो आपला आणि हिंदू कायदा सांगतो आपला. 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती जो डिवोर्स घेतलाय हा जर दोघांना म्युच्युअली असेल तरीही तो ग्राह्य धरला जात नाही. आता त्या समजा तो केलंय, बऱ्याच केसेस असे झालेले आहेत की त्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती डिवोर्स त्यांनी मंजूर करून घेतला त्यांच्या आईवडिलांच्या याच्यावरती, आणि त्या मुलीचं लग्न कुठंतरी झालंय. अशा परिस्थितीत तो मुलगा त्या मुलीवरती केस करू शकतो का? डायव्होर्ससाठी म्हणतात डायव्होर्स नाही करू शकत. बरं. डिवोर्स तर झालेलाच नाही त्यांचा स्टॅम्प पेपरवरती, मग तो काय नाही करू शकत तरी सुद्धा? कारण ज्यावेळेस त्यांनी स्टॅम्प पेपरवरती लिहून दिले तिने दुसरं लग्न केलेलं आहे हे त्याला त्यावेळेस मान्य होतं. बरं. आता तो तिच्यावरती कुठल्याही प्रकारची केस दाखल करू शकत नाही. पोटगीच्या बाबतीत फार इंटरेस्टिंग सगळे मीम्स येतात किंवा सध्या फार चर्चेतली मोठमोठी प्रकरणं आहेत, खास करून 2025मध्ये बॉलिवूड इंडस्ट्री असू द्या किंवा क्रिकेट विश्वात फार मोठमोठ्या व्यक्तींचे डिवोर्स झालेले आहेत. आणि त्यात जो ॲल्युमिनीचा आकडा आहे, पोटगीचा जो आकडा आहे, हा कुणाचा करोड रुपयाच्या घरात आहे, कुणाचा लाखो रुपयाच्या घरात आहे. आणि पुणे मुंबईतली काही डिवोर्स झालेले आहेत की त्यांची सेटलमेंट रक्कम किंवा पोटगीची रक्कम ही 80-80 लाख, 2-2 कोटी, 3-3 कोटी झालेली असते. मग ह्या एवढ्या रकमा कशा काय, ह्या कशावरती ठरतात? आता हे तुमच्या लाईफस्टाईलवरती ठरतात. तुमच्या लाईफस्टाईलवरती, तुमच्या पेमेंटवरती, तुमचा बिझनेस काय आहे, तुम्ही महिन्याला किती कमवताय किंवा काय करताय, हे ॲक्च्युली ते पार्टीज ठरवतात किंवा मी एवढं देऊ शकतो किंवा मी एवढं घेऊ शकते. आता तुम्ही जसं म्हणलं सेलिब्रिटीज जे आहेत, तर सेलिब्रिटींचा जे कमवण्याचं जे साधन आहे ते खूप मोठं आहे. त्यामुळं त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलनुसार त्यांच्या बायकोला सुद्धा लाईफस्टाईल मिळाली पाहिजे जगण्याची आहे. तर प्रत्येक साध्यातल्या साध्या माणसाला सुद्धा ती जी लाईफस्टाईल असते ती प्रत्येकाच्या ऐपतीनुसार, प्रत्येकाच्या पगारानुसार, तुमचं किती कमवणं आहे, तुमचं आर्थिक परिस्थिती काय आहे त्याच्यावरती डिपेंड्स असतं. आता याच्यामध्ये सेलिब्रिटीज आहेत किंवा पुण्यामध्ये पण काही लोक जे आहेत की बाबा काही गर्भश्रीमंत आहेत, तर ह्यांच्या कसं असतं की ते त्यांच्या हिशोबानं ते त्यांना पोटगी देतात आणि बाबा डिवोर्स घेतात. पण हे प्रत्येक माणसाला ॲप्लिकेबल होईल असं नाहीच आहे. कारण जर एखादा नवरा किंवा बायको जर दोघं तेवढं लेवलपर्यंत कमवत नसतील किंवा ते त्या हिशोबानं राहत असतील, आता जर एखाद्या रिक्षावाल्याला म्हटलं की बाबा तू बायकोला 25 लाख रुपये दे, तर तो कुठून देणार डिवोर्स? एक डिवोर्सच्या याच्यामध्ये अजून एक ग्राउंड आहे नलिटीचा. बरोबर आहे. हा खूप रेअर केसेसमध्ये, बरोबर, पण पोटगी रद्द करण्यासाठी किंवा डिवोर्स होण्यासाठीचा हा खूप मोठा ग्राउंड आहे. बरोबर आहे. सगळ्यात पहिले नलिटी म्हणजे काय आणि नलिटीचा ग्राउंड कशा पद्धतीने वापरले जाते, कुठल्या बेसिसवरती वापरले जात असतो? आता नलिटी म्हणजेच की आमचं लग्नच झालेलं नाही किंवा मला हे मान्यच नाही आहे, अशा पद्धतीने ते दाखल केलं जातं की ते नल अँड वॉइड आहे म्हणून दाखवा म्हणून. तर हे त्यावेळेस होतं की बाबा की माझं ह्या लग्नाला तयारी नव्हती आणि माझी फोर्सफुली लग्न लावून दिलेलं आहे किंवा मी याला नवराच मानत नाही आहे, तर ह्या ग्राउंडवरती ते नलिटी दाखल केली. शारीरिक संबंध सुद्धा झालेला हा सुद्धा ग्राउंड त्यामध्ये येतो. येस. बरेच वेळा हा ग्राउंड नलिटीमध्ये पण येतो आणि क्रुएल्टीमध्ये पण येतो. बरं. की क्रुएल्टीमध्ये हा ग्राउंड कशा पद्धतीने? क्रुएल्टी म्हणजे की लग्न झालंय दोघांचं, ठीक आहे, आणि जर त्याच्यामध्ये जर पती बायकोला शारीरिक सुख व्यवस्थित देत नसेल किंवा पत्नी नवऱ्याला शारीरिक सुख देत नसेल तर ते क्रुएल्टी झाली. बरं. नवऱ्यावरती की बाबा एक कसं असतं की शेवटी संसार हा जो आहे तो त्या गोष्टीवरतीच बरोबर आहे येऊन शेवट होतो किंवा स्टार्ट होतो. माणसाची गरज आहे आणि लग्नही माणूस त्या गोष्टींकरता करतो. तो एक त्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य. मला नवऱ्याला बरेच वेळा ज्यावेळेस 498 किंवा DV मध्ये सामोरं जावं लागतं त्यावेळेस
घरच्यांची नावं सुद्धा टाकली जातात. बरोबर आहे. हे कितपत योग्य आहे किंवा त्याला सामोरं जाण्यासाठी हम्म. मला असं वाटतं की जर तुम्हाला घरच्यांनी त्रास दिलेला असेल त्या स्त्रीला, मारहाण केलेली असेल, सासू सासरे, नणद किंवा जे काय आपतिष्ट असतील, त्यावेळेस वेगळं. पण ज्यावेळेस केलेलीच नसते, तुम्ही सोबतच राहिलेले नसता, त्यावेळेससुद्धा ज्यावेळेस तुमच्या आईवडिलांची म्हणजे सासू सासऱ्यांची नावं असतात, नणदेचं किंवा त्यांच्या नवऱ्याचं अशी नावं असतात, त्यावेळेस काय केलं पाहिजे त्या केसेसमध्ये? अशा केसेसमध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन आहे की तुम्ही प्रूव्ह करू शकता की बाबा आम्ही याच्यामध्ये कधीच आलो नव्हतो किंवा कधी आम्ही राहिलोच नाही आहे. तर तुम्ही कुठं राहत होता त्याचं रेसिडेन्शियल प्रूफ तुम्ही जर दिलात तर हे सगळे प्रूफ तुम्ही दिले पाहिजेत की जेणेकरून तुम्ही त्याच्यामधून सुटू शकता. तर आता 498चा जो गैरवापर होतोय त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक आदेश पारित केले की 498 मध्ये याच्या अगोदर अटक व्हायची. बरं. तर ती आता अटक होत नाही, त्याला बेलेबलचा स्वरूप दिलेला आहे. बरं. म्हणजे अटक न करता जामीन डायरेक्टली देऊन टाका. त्याच्या जामीन घेणं गरजेचं आहे का? जामीन घेणं गरजेचं आहे. समजा आता एखादी केस घेतली 498ची घडलेली आहे, 2-3 महिने झाले, पोलीस तर काही अटक करणार नाही. बरोबर आहे. पण त्या माणसानं जामीनच घेतलेला नाही, त्या परिस्थितीत काय होऊ शकते? त्याला अटक होऊ शकते का नंतर बऱ्याच महिन्यांनी? नाही, त्यावेळेस मग ज्यावेळेस चार्जशीट कोर्टामध्ये येते त्यावेळेस त्याला त्या सोबत घेऊन येतात आणि मग तिथे जामीन त्याचा होऊन जातो. बरं. चार्जशीट सोबत त्याला प्रोड्यूस केलं जातं कोर्टसमोर. तिथे मग तुम्हाला जामिनाचा अर्ज देऊन PPI-ONचा वगैरे से घेऊन ते अगोदर त्याचे सगळे जामिनाचे प्रोसिजर करून पोलीस चार्जशीट दाखल करतात. स्त्री पुरुष ज्यावेळेस सोबत असतात, बऱ्याच लोकांचा संसार काही 1 वर्षाचा असतो, काहींचा 1 महिन्याचा, काहींचा 4 वर्षाचा, 15 ते 20 वर्षाचा. बरोबर आहे. त्यांना मुलं बाळं असतात. बरोबर आहे. काहींना 4 वर्षाची, 10 वर्षाची, 16 वर्षाची. अशा वेळेस मुलाची कस्टडी, त्या मुलाची म्हटल्यापेक्षा मुलगा मुलगी दोघे, हे कोणाला मिळू शकते? आईला की वडिलांना? आता याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो बरोबर आहे, पण मुलाचं एज किती आहे किंवा मुलांचं एज किती आहे? मुलं सज्ञान आहेत की अज्ञान आहेत? असं समजा 10 वर्षाखालची मुलं आहेत, दोन्ही 10 वर्षाखालची मुलं आहेत. आता याच्यामध्ये क्रायटेरिया असा आहे की जोपर्यंत 7 वर्षाची मुलं होत नाहीत तोपर्यंत त्यांची कस्टडी ही आईकडेच राहणार. बरं. हे लॉ सांगतो. कारण तोपर्यंत त्यांना आईची गरज असते. 7 वर्षाच्या नंतर ती मुलं जे आहेत तर दोघांनाही समान हक्क मिळाला पाहिजे, हे लॉ सांगतो आपला. परंतु जर एखाद्यानं सांगितलं की बाबा मला मुलं नको, मुलं तू ठेव, मुलांचं बाकीचं जे काही खर्च असेल तो मी बघेन, त्यावेळेस मग तो त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे ती मुलं जातात. समजा ती स्त्री शिकलेली नाहीये, बरोबर आहे, ते आर्थिकदृष्ट्याही कमकुवत आहे, आणि पुरुष चांगला कमावतोय, चांगला शिकलेला आहे, बरोबर आहे, अशा वेळेस त्या मुलांच्या भविष्याकरता बरोबर तो पालक, तो पुरुष, तो वडील कोर्टाकडे ही मागणी करू शकतो काय की या मुलांची कस्टडी मला द्या, कारण त्यांचं भविष्य माझ्याजवळ उज्ज्वल आहे? करू शकतो. कुठल्या बेसिसवरती? कस्टडी, मुलांची कस्टडी मागण्यासाठी आपण अर्ज करू शकतो कोर्टासमोर, गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्शन अंडर. बरं. आणि ज्यावेळेस ही मुलांची कस्टडी मिळते, मुलांना सुद्धा पोटगी द्यावी लागते का? हो. ती कशावरती ठरते? तुम्ही मुलं आता कुठल्या शाळेत आहेत किंवा त्यांचा काय गरजा आहेत, त्यांच्या दर महिन्याला त्यांचा काय खर्च आहे, त्याच्यानुसार तो ठरतो की मुलांना किती पोटगी द्यायची किंवा नाही द्यायची. म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा त्यांना, शिक्षणाचा खर्च सुद्धा हा जर दोन्ही आई वडील कमावते असतील चांगले तर दोघांना सुद्धा खर्च करावा लागतो. दोघांनाही खर्च करावा लागतो. आणि ते मग डिपेंड्स असतं की किती 50-50% करणार, की ती 25% करेल किंवा हा 75% करेल, डिपेंड्स. आता आपण आत्तापर्यंत आपण फक्त डिवॉर्स, हिंसाचार ह्या गोष्टींबद्दल बोलत आलो की विभक्त होण्याबद्दल. बरोबर आहे. एक चांगलं म्हणजे लोकांचं दृष्टिकोन हा आहे की वकील फक्त तोडण्यासाठी बसलेले असतात किंवा फॅमिली कोर्ट्स हे फक्त तुमचा संसार तोडण्यासाठी आहे. तर मला हे सांगायचं आहे की कोर्टात ज्यावेळेस केस जाते डिवॉर्सची, त्यावेळेस सर्वात पहिले काउन्सिलिंग होतं की तुम्ही नांदायला कसं पाहिजे किंवा एकत्र कसं यायला पाहिजे. बरोबर. त्यासाठी सुद्धा
मी त्या मुद्द्यावरती येणार आहे की संसार तुटू नये. मग आता तुम्ही बऱ्याच केसेस त्यात बघितल्या, तुमचा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे फॅमिली कोर्टमधला. तर संसार तुटूच नये किंवा फार क्षुल्लक कारणं असतात, फार नगण्य गोष्टी असतात. संसार नांदल्या गेला पाहिजे, दोघांनी मिळून नांदायचं. त्यासाठी नवरा बायकोने काय केलं पाहिजे किंवा काय इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे? आता संसार जे आहेत हे काही काही क्षुल्लक कारणांवरून तुटतात. की असं आहे की जर नवरा कुठेतरी बाहेर जॉबला असेल तर त्याचं असं म्हणणं असतं की बायकोनं माझा सतत फोन उचलला पाहिजे किंवा बायकोनं मला व्हिडिओ कॉल वेळच दिला पाहिजे, किंवा ती जर इकडे जॉब करत असेल किंवा ती मुलं सांभाळत असेल, त्याच्या आईवडिलांना सांभाळत असेल, तर अशा गोष्टींमध्ये कधी कधी असं होतं की बाबा नाही, तिने मला वेळ दिलाच पाहिजे आणि तिने माझ्याशी सतत फोनवरती बोललं पाहिजे, काही ह्या गोष्टी असतात. किंवा महिलांचं काही असं असतं की जर नवरा बाहेर कामाला असेल तर त्याने तिथे माझा फोन उचलला पाहिजे, तिथे बोललं पाहिजे, किंवा त्याने मला व्हिडिओ कॉल केला पाहिजे, त्याला दाखवलं पाहिजे की तो कुठं आहे. भरोसा नसतो. तर विश्वास दोघांमधला जो विश्वास आहे हा महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट असते की मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांनी त्यांच्या दोघांच्या संसारामध्ये इंटरफेरन्स कमी केला पाहिजे. फारच कमी केला तर बेटर होईल. म्हणजे की बाबा आता आपल्या मुलाचं लग्न झालेलं आहे, त्याच्यावरती आपणच जबाबदारी दिलेली आहे. आणि उद्या जाऊन काही आई वडील असं सांगतात की बाबा तू तिला कुठे फिरायला घेऊन जाऊ नकोस, तू तिला हे करू नकोस, जोरुका गुलाम होऊ नकोस. पण खरं एक पर्सनल आयुष्य चालू झालेलं असतं. बरोबर आहे. आणि ते कोणी चालू करून दिलेलं असतं तर आई वडिलांनी चालू करून दिलं असतं, समाजानं चालू करून दिलं असतं. समाजानं ज्यावेळेस आपण लग्न करतो किंवा आई वडील आपलं लग्न लावून देतात त्यावेळेस आई वडील काय करतात की त्या मुलाची एक त्याला साथीदार म्हणून देतात. बरोबर. तर प्रत्येक आई वडिलांनी किंवा मुलीच्या पण आई वडिलांनी किंवा मुलाच्या पण आई वडिलांनी की दोघांचाही संसार कसा चांगला होईल याचे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे ते जेणेकरून त्यांना कसं संसारात पुढे जाता येईल, म्हणजे त्यांनी जो संसार बघितलेला असतो त्या संसारानुसार त्यांचा संसार कसा चांगला होईल ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं की डिवोर्सचे प्रमाण किंवा भांडण तंट्यांचे प्रमाण किंवा DV चे प्रमाण हे थोडंफार कुठेतरी कमी होईल. आणि त्या ज्या प्रमाणात जे वाढत चाललंय ते कुठेतरी एकदम खालच्या लेवलला येऊन थांबू शकतो. ह्या गोष्टी होण्यात घरच्यांचाही तेवढाच तोडण्यात आणि नांदवण्यात सुद्धा. आता जसं तुम्ही म्हणालात की वकील किंवा कोर्ट हे तोडण्यासाठीच बसलेलं असतं, तर ऍक्च्युली कसं असतं ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्ही तोडूनच आलेले असता. बरोबर आहे. पण वकील हे तोडण्यासाठी नसतात किंवा फॅमिली कोर्ट हे कोर्ट सुद्धा तोडण्यासाठी नसतं. कोर्ट आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोर्टानं प्रिलिटिगेशन काउन्सिलिंग पण ठेवलेलं आहे. बरोबर आहे. आणि वकील सुद्धा हेच प्रयत्न करतात की तुम्ही सेटलमेंट लवकरात लवकर करा किंवा तुम्ही एकतर नांद्याला जा किंवा जर नसेलच नांद्याचं तर भविष्य तुमचं आहे. आणि कमी वेळात जर या गोष्टी लवकर होऊन गेल्या तर तुम्हाला तुमचं जीवन एकतर तुम्ही लग्न करायचं असेल नवीन तर त्यासाठी भरपूर वेळ मिळतो, तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी वेळ मिळतो. बरोबर आहे. आणि मला वाटतं ज्यावेळेस केसेस कंटेस्टेड सुद्धा होतात त्यावेळेस तुमचं काउन्सिलिंग त्यासाठी होतं की तुम्ही नांदण्यासाठी प्रयत्न करा म्हणून. पण ही बाजू कधीही मीडिया समोर किंवा लोकांसमोर येत नाही. आणि येत नाही म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं तो आपल्या जुन्या काळामध्ये जो म्हटलेला आहे की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, तर लोक आजपर्यंत त्या हिशोबानेच. पण मला वाटतं शहाण्याने कोर्टाची पायरी चढलीच पाहिजे. कारण का तर त्याच्यातून तुम्हाला ज्ञान मिळतं, सगळ्या गोष्टी मिळतात की आपण कुठली गोष्ट करावी किंवा कुठली गोष्ट करू नये. पण त्या ज्या मिळणाऱ्या तारखा असतात, मला अजून एक मुद्दा क्लिअर करायचा आहे. तुम्ही वकील आहात, मी वकील आहे, की ज्या तारखा वाढत जातात सनी देओलच्या डायरेक्टपणे तारीख पे तारीख, मला सांगायचं ही वकील देत नसतात किंवा वकील कधीच घेत नसतात. बरोबर. ही पक्षकारांना विचारून घेतली जाते. पक्षकारांना विचारून घेतल्यापेक्षा तिथलं असणारं बोर्ड, बरोबर, तिथल्या असणाऱ्या त्या तारखा ज्या रिकाम्या असतील त्यावरती साहेब देत असतात. कारण एका कोर्टात 2,000-3,000 केसेस. बरोबर आहे. मी थोडंसं डिस्टर्ब करतो. आता जे तुम्ही म्हटलं सनी देओलचा डायलॉग होता की तारीख पे तारीख, तर ह्या तारखा वाढवल्या कोणी? तर आपणच, जनतेनेच वाढवल्या. म्हणजे का तारीख पे तारीख का मिळते आपल्याला? तर आज कोर्टात काम करणारे जजेस कमी आहेत आणि केसेस जास्ती आहेत. म्हणजे जर तुम्ही आज मी जेवढं माझा एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्समध्ये बघितलं आहे
की प्रत्येक जजच्या मागे 7-7, 10-10 हजार केसेस आहेत. हो. आणि डेलीचा जर बोर्ड बघितला तर 100-100, 200-200 मॅटर्स आहेत. बरोबर. तर 200 मॅटर्स आणि तुम्हाला काम करायचा वेळ मिळतो किती? 8 तास. 5-6 तास. 8 तासातले सुद्धा 2 तास काढून टाका, म्हणजे 6 तास मिळतात. 6 तासांमध्ये 3 तास जे असतात ते पहिले असतात आणि 3 तास जे असतात ते लंच नंतरचे असतात. बरोबर. तर लंच नंतर 100 मॅटर्स तुम्ही 3 तासात प्रत्येक गोष्टीचं, आणि प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं की माझं ऐकून घ्या. बरोबर. तर तारीख पे तारीख पडण्याचे कारण तेच आहे की आपण कुठेतरी मागं येत नाही. आपल्याला काही म्हणजे जे लोक आहेत किंवा काही लोक असतात की ते कुठे सेटलमेंट करायचा प्रयत्न करत नाहीत, किंवा मीच जे बोलतो तेच झालं पाहिजे, किंवा जो एक नवीन वर्ड आला आहे, म्हणजे अगोदरचा जुनाच वर्ड आहे की सी यू इन द कोर्ट. बरोबर. जो शब्द आहे, तर काही लोक त्या शब्दानुसार चालतात की सी यू इन द कोर्ट, की म्हणजे मी तुला आता बघूनच घेतो. बरोबर. तर तसं न करता कुठे सेटलमेंट होतंय का, किंवा म्हणजे फक्तच फॅमिलीच्या बाबतीत नाही की बाकीच्या सगळ्याच केसेसमध्ये जर हा फॉलो झाला तर कुठेतरी केसेसचं प्रमाण कमी होईल आणि जो आपल्याला न्याय मिळण्याचा जो प्रमाण आहे ते कुठेतरी वाढेल. आता तुमचा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे फॅमिली कोर्टमधला. खरं तुम्ही क्रिमिनल, सिव्हिल सगळे मॅटर बघता, पण फॅमिली कोर्टात तुमचा बराच अनुभव आहे. मला त्यात एक स्पेसिफिक विचारायचं आहे की त्यात तुमचे काही असे अनुभव आहेत का की अरे बापरे, ही अशी केस तर पहिल्यांदा बघतोय, किंवा हे असं कसं झालं, काहीतरी वेगळेपणा डिवॉर्सच्या केसेसमध्ये किंवा त्या केसेसमध्ये असं काहीतरी जाणवलं का तुम्हाला की वेगळेपणा, काहीतरी वेगळंपण त्या डिवॉर्सच्या केसमध्ये? वेगळं कधी हसायला आलंही असेल, हा. किंवा कधी अरे बापरे, म्हणजे हे अचंब्यात पडलेलं असेल म्हणून, अशा काही केसेस तुमच्या नजरेत? बऱ्याचशा केसेस अशा काय अनुभव त्यातले? असे नजर करून गेलेत की बघायला गेलं तर नवरा दिसायला हँडसम असतो आणि बायको कुठेतरी याच्यामध्ये असते, पण ते प्रेम असतं, लव्ह मॅरेज असतं, आणि नंतर मग काही दिवसांनी असं होतं की त्यांचं पटत नाही किंवा काही नाही. तर मग अशा केसेसमध्ये होतं की अरे बापरे, की हे कसं काय होऊ शकतं, म्हणजे जे लव्ह मॅरेज आहे आणि हे असं आहे. आणि काही काही गोष्टींमध्ये पण असं झालेलं आहे की मुलगी दिसायला छान असते किंवा मुलगा पण दिसायला छान असतो, आणि बघितल्यावरती कळतं की तो मेंटली डिस्टर्ब आहे, मेंटली फिट नाही आहे. मग अशा केसेसमध्ये तो त्याला गोळ्या चालू आहेत मेंटलच्या, किंवा तिला गोळ्या चालू आहेत मेंटलच्या. अरे बापरे, म्हणजे असं ते होऊन जातं की असं कसं होऊ शकतं की. मला म्हणजे अजून त्यात एक खास, तुम्ही जो मुद्दा काढला त्यावरती मला एक खास वाटतं की ज्यावेळेस आपण लग्न करतो, किंवा लग्न तुम्ही लव्ह मॅरेज असू द्या किंवा अरेंज मॅरेज असू द्या, कुठलेही असू द्या, ज्यावेळेस तुम्ही लग्न करता त्यावेळेस सगळ्यात पहिले फार गोष्टी बघितल्या जातात. एक तुमचं सौंदर्य, तुमचं शिक्षण, तुमचा पैसा, बरोबर आहे, तुम्ही किती कमवू शकता, बरोबर, म्हणजे सगळा व्यवहार, बरोबर आहे. एका काळानंतर कितीतरी केसेस अशा झालेल्या आहेत की त्या डिवॉर्स झालेल्या आहेत, त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो नाही, ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ होत्या, फक्त जोडीदार साथ देणार हवा असायला पाहिजे. बरोबर आहे. पण हे त्यांना सुरुवातीला कळत नाही. सुरुवातीला त्यांना सौंदर्य, पैसा किंवा शिक्षण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि मला वाटतं तुम्ही जर एखाद्यावर प्रेम करत असाल, किंवा अरेंज मॅरेज काहीही असू द्या तुमचं, अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज, एका काळानंतर तुमचा चेहरेपट्टी ही काळाच्या नुसार बदलत जाते. बरोबर आहे. तुमचा पैसा, इन्कम कमी होऊ शकतात, म्हणजे राजाचे रंक झाले, रंकाचे राजे झाले, बरोबर आहे, तेही होऊ शकतं. तुमचे व्यवहार, राहणीमान बदलू शकतं, चांगलं होऊ शकतं, खराबी होऊ शकतं. बरोबर. तुमचा बदलत नाही तो स्वभाव शेवटपर्यंत. बरोबर आहे. जर आपण लग्न करत असू त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं हे बघा की समोरचा किंवा समोरची ती चांगलं कमवते का, कष्ट करणारी आहे का, म्हणण्याचा उद्देश. बरोबर आहे. की मरेपर्यंत कष्ट करण्याची तयारी आहे का. बरोबर. ते दिसण्यापेक्षा त्या संसारात असणं हे महत्त्वाचं तिला वाटतंय का. बरोबर आहे. त्या जर गोष्टी असतील तर मला वाटतं संसार फार सुखाचा नक्कीच जाईल. नक्कीच. आणि तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला आज वेळ दिलाय त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि जाता जाता प्रेक्षकांसाठी किंवा कपल्ससाठी किंवा जे डिवॉर्सची केस करू शकतात किंवा करणार आहेत किंवा संसार करणार टिकवायचे, त्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? जे नवीन लग्न करू इच्छित आहेत आणि ज्यांना संसार टिकवायचा आहे त्यांनी मी सांगेन की तुम्ही सौंदर्य न बघता त्या व्यक्तीचं मन, त्या व्यक्तीचं प्रेम आणि ती व्यक्ती तुमच्यापर्यंत तुमच्याबरोबर आयुष्यभर कशी राहील, जर एखादी गोष्ट तुमची चुकली असेल किंवा तिची चुकली असेल तर माफ करण्याची पण तुमची
क्षमता पाहिजे आणि माफी मागण्याची पण क्षमता पाहिजे. संसार जो आहे आजपर्यंत जे आपले पूर्वज जे आहेत ते आतापर्यंत जे त्यांचे संसार टिकले किंवा याच्या अगोदर जे डिवोर्सचं प्रमाण कमी होतं त्याच्यात काय होतं तर बाबा ते माफी मागत पण होते आणि मागत यायला हरकत नाहीये संसारात. आणि संसारात सौंदर्य पैसा हे सगळं बघण्यापेक्षा की तो जोडीदार आपल्याला कसं लास्टपर्यंत शेवटपर्यंत कसं साथ देईल किंवा त्याच्यावरती आपण जे प्रेम करतो ते प्रेम कसं टिकून राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण काय आहे पैसा सौंदर्य ह्या गोष्टी लिमिटेडपर्यंत टिकतात पण जे प्रेम आहे जो जीवनसाथी आहे तो शेवटपर्यंत राहतो. बरोबर. म्हणजे जर सांगायला गेलं तर आजपर्यंत म्हणजे याच्या अगोदर आपले पूर्वज किंवा याच्या अगोदरची जी आपली पिढी होती ती सांगत होती की आई वडील किंवा भाऊ बहीण किंवा नातेवाईक हे शेवटपर्यंत राहत नाहीत पण तुमची जी बायको आहे किंवा तुमचा जो नवरा आहे तो तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतो आणि आयुष्यभरासाठी तुमच्या राहतो. नक्कीच. म्हणजे ह्या गोष्टी आहेत प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि त्यानंतर सगळं ठरवलं पाहिजे आणि दोघांनी मिळून तुम्ही तुमचा संसार सुखाने कसा करा भर दिला पाहिजे. आणि संसार म्हटल्यावरती भांड्याला आलेच त्याशिवाय संसार प्रेम नाही. पण वेळेवरती 2 पावलं मागे येऊन कुणीतरी माघार घेतलंच पाहिजे. ती संसाराची जोडी तशी ठेवली पाहिजे. बरोबर आहे. आज मी एक तुम्हाला सांगेन म्हणजे आज चर्चा होते एक सिरियल आहे म्हणजे मी तिचं सिरियलचं हे करत नाहीये म्हणत पण त्याच्यामध्ये दाखवलंय की अगोदर नवरा बायकोला प्रयत्न करत असतो की तिनं माझ्यावरती प्रेम करावं पण काही गोष्टी होतात आणि ते नवऱ्याचं प्रेम थोडंसं कमी होतं मग आता बायको त्याच्यावरती प्रयत्न करते की त्यानं माझ्यावरती कसं प्रेम करावं किंवा ती त्याला मनवायचा प्रयत्न करते. दिवस बदलतात. मग तसं असतं की दिवस बदलू देऊ नका. दिवस तुम्ही दोघांनी मिळून बदला. एकतर आयुष्याचे दिवस बदला सगळ्याचे दिवस बदला आणि तुमचं आयुष्य सुखाने जगा आणि समृद्ध व्हा. तुमचा मौल्यवान वेळ दिलाय त्याबद्दल धन्यवाद सर. आणि प्रत्येक जण त्याचा विचार करेल अशी मी नक्कीच अपेक्षा करतो. धन्यवाद.